आपण जेव्हा एकमेकांना शुभेच्छा देतो, अभिष्टचिंतन करतो, त्यावेळेला उत्तम आरोग्य, ऐश्वर्य, सुख, शांती, समाधान अशा गोष्टी एकमेकांसाठी चिंतन करतो आणि शुभेच्छा देतो. पण याही पलीकडे जाऊन प्रत्येकाची सुखाची आपापली निरनिराळी व्याख्या आहे किंवा प्रत्येकाच्या आयुष्यातलं सुख निरनिराळं आहे. ज्याला जे हवं ते एका साच्यात बसणारं नसतं, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. तर अशाच अर्थाचा एक खूप छान लेख माझ्या वाचनात आलाय. शांताबाई शेळके यांनी लिहिलेला लेख आहे आणि यापूर्वी ऐसी अक्षरे या दिवाळी अंकात तो प्रसिद्ध झालेला आहे आणि लेख अतिशय सुंदर आहे. इथे वाचावासा वाटतोय म्हणून मी तो वाचते. लेखाचं नाव आहे 6वं सुख. चिनी लोकात एक प्रथा आहे. ते परस्परांचं अभिष्टचिंतन करतात तेव्हा तुला सर्व 6 सुख मिळोत असा आशीर्वाद देतात. 5 सुख म्हणजे आरोग्य, संपत्ती, नावलौकिक, चांगला जोडीदार, चांगली मुलं. आणि 6वं सुख म्हणजे ज्याचं त्याला कळावं असं सुख. ते ज्याचं त्यांना आयुष्यात शोधून काढायला हवं. ते 6वं सुख समोरच्या माणसाला सापडावं, लाभावं असं अभिष्टचिंतन करणारा म्हणत असतो. आपल्याकडे पण ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं आहेच, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. प्रत्येकाचं 6वं सुख निराळच असतं. समाजात प्रत्येकाचं राहणीमान वेगळं, आर्थिक स्तर वेगळे, गरजा वेगळ्या आणि या सगळ्याचा विचार केल्यावर वाटलं ते 6वं सुख प्रत्येकाचं वेगळं. आजच्या टप्प्यावर ज्या गोष्टी मला व्हायला हव्या आहेत त्या म्हणजे माझं 6वं सुख असू शकतात. पण त्या 6व्या सुखामागे पळायला मला आवडणार नाही. जे आहे, जे मिळतंय ते माझं 6वं सुख आहे. छान कार्यक्रम बघायला मिळावे, ट्रिपला जायला मिळावं, आरोग्यपूर्ण असावं, निदान तब्येतीची तक्रार नसावी, चांगलं चांगलं लिहायला सुचावं, ही माझी 6वी सुख आहेत. तसं यादी करू तितकी कमी व जास्त होईल. आतापर्यंत राहिलेल्या गोष्टी करायला मिळाल्या तर तेही 6वं सुख असतं. या लेखाच्या शेवटाकडे येताना शांताबाई ते सुख कसं सापडेल हे सांगतात. त्या म्हणतात, त्याचा शोध आपोआपच लागतो. खरंय ते. सुखाच्या मागे लागण्यापेक्षा प्राप्त परिस्थितीच्या मागोमाग जाण्यातच खरं सुख आहे. त्या वाटेवर चालताना आनंदाचं झाड मिळेल, खळाळणारा झरा लागेल, कधी ऊन कधी सावलीचा लपंडाव असेल, गाणारी वाट असेल. स्वतःची चित्तवृत्ती समाधानी ठेवणं हे 6वं सुख सगळ्यांना लाभावं. धन्यवाद.